आणि आमचा पहिला व्लॉग आहे विथ DJI Osmo Pocket 3 क्रिएटर कॉम्बो. आणि आज आम्ही ऍक्च्युली बघणार आहे काय क्वालिटी. आता मी 4K 60 FPS वरती शूट करतोय आणि आज आम्हाला ऍक्च्युअल कळेल की कसं रेकॉर्ड होतं, काय क्वालिटी आहे. त्याने मला ट्रॅक केला आहे की वाटतं तुमच्या हा ठीक आहे ना, इट्स ओके. हो ना, तू कुठं राहिली? हा आलीस. डबल टॅपनी माझ्या ह्याच्यावर येईल ना, ट्रॅकर ऍक्टिव्हेटेड. सो येस, आता आम्ही सगळं घर आवरलंय आणि चाललो आहे पावभाजी खायला. बघा बघा काय बायको सुंदर दिसते फ्रेम मध्ये. बायको तुला थँक्यू मला वाटत नाही का मी तुला आय एम थँकफुल फॉर यू की मला माझा गर्ल PS5 अंड्याने दिलाय घेऊन. आणि आम्ही हा माईक पण घेऊन चाललोय, सो आम्हाला कळेल की बाहेरचा आवाज कसा रेकॉर्ड होतो किंवा काय. सो वी गोना ट्राय दिस. तर चला, कारण विदाउट माईक पण याचा आवाज खूप चांगला आहे. काल आपण जे बघितलं पण आपण ट्राय करून बघूयात ना की काय कसं आहे. सो चला आमच्या सोबत पावभाजी खायला. आलोच आम्ही. नाही तुम्हाला पण दाखवतोय आम्ही तिथं पण गप्पा मारणार आहे आम्ही. हाय साब उऱ्या ह्याची क्लॅरिटी खतरनाक आहे. चीज पावभाजी ना? हा चीज पावभाजी. माझी तुझं काय ऑर्डर करणार आहे? पावभाजी नॉर्मल, एक चीज पावभाजी. लेकिन चीज पावभाजी में चीज पाव पे मत डालना, सिर्फ भाजी में डालना, समझा? और मिरिंडा है, फैंटा मिरिंडा, एक फैंटा करो और एक थम्स अप कर दो और एक्स्ट्रा जोड़ी पाव भी कर दो 2. और एक पार्सल बताना, भूल गए आप. पार्सल बाद में बता दो. करून ठेवतील ना ते. अरे गार होईल ना आपलं, थोडंसं खात आलं की आपण पार्सल चालू. तरी पण सर राहते मी पूर्ण टील गेल तर. आणि प्रेमात पडशील माझ्या परत. हो रोज रोज पडेल. डोंट वरी. तर मग मंडळी, आज आम्ही तुम्हाला आम्ही काय काय करणार आहोत ते सांगतो. सो आम्हाला कालच कॉल आला आहे की आज मम्मी पप्पा येत आहेत. त्यांचे फ्रेंड्स आहेत, ते पण येणार आहेत आज. जस्ट असं आम्हाला भेटायला. आणि जस्ट भेटाय नाही, आमच्या शेतातले तांदूळ जरा आलेत चांगले. सो पप्पा बोले एक पोतं घेऊन येतो तांदूळाचं, म्हणजे तुम्हाला एक वर्षभर टेन्शन नाही आहे. येस, ओके ठीक आहे. हे मला माहिती नव्हतं. हां हे मला माहिती होतं कारण त्यांनी मला सांगितलेलं, तुला नाही. आणि आज फादर्स डे पण आहे. तर शुड वी प्लॅन समथिंग? हां शुड वी प्लॅन समथिंग फादर्स डेचं पप्पांसाठी? करू शकतो ना. पप्पा केक खातील का? खातात ना पप्पा. बाबे पप्पा तर खातात, म्हणजे एगलेस अंडा खातात ना पप्पा. हां केक खाते तर. सो आपण फादर्स डेचा एक छान क्यूटचा केक घेऊ शकतो आणि सेलिब्रेशन करू शकतो. हो चालेल ना. डन. मी झूम इन झूम आउट करायला शिकलो ते. म्हणजे मी काय बोलते याच्याकडे लक्षच नाही आहे ना लक्ष. आणि सो आत्ता जस्ट आम्ही घरून खाली उतरसपर्यंत वी वेंट टू आवर फ्रेंड जो आमच्या तिथे राहतो खाली. तर तो बिचारा घर आवरत होता ॲज युजल. तो इतकं काय घर आवरतो काय माहिती, त्यालाही OCD आहे माझ्यासारखं. त्याला पण स्वतःच आवरायला लागतं. बेबी म्हणजे आमचा क्यूट बुबू हे नेक्स्ट वीक येणार आहे. माझ्या केसाचं काय झालं आहे? खतरनाक अवतार झालेला आहे माझ्या केसांचा. हां किंवा काय म्हणायचं तुला? किंवा मग फर्स्ट क्राय आहे इकडे. फर्स्ट क्रायमध्ये जाऊ शकतो, काहीतरी घेऊ शकतो. फर्स्ट क्रायमध्ये काय? फर्स्ट क्राय माहीत नाही तुला? बेबीजचं सेक्शन, म्हणजे बेबीजसाठी स्पेशल शॉप आहे. सो तिकडे सगळं बेबीज लोकांचं मिळतं. ओके, असं म्हणणं आहे उद्याचं. हा स्वतःलाच बघण्यात बिझी आहे. आणि तुझी पावभाजी आली. दरवेळेस तुझी पावभाजी पहिली कशी येते बघा. हिला सुख नाही भेटत नवऱ्याचं जेवण पहिलं आलेलं. फिक्स कर ना भाऊ एकदाच, काय त्रास देतो. एक मिनटं ऐ. काय कर रहा है तू ये? अरे मिक्स करून देते. अच्छा हां, कारण ती पावभाजी माझी, तू कुठून आला मध्येच? गारतो. हे बघा आमचं फुगल्याला कांदा. भाई सकाळी कसली घाबरलीस तू? हा काय मुलगा आहे. मी माझ्या बॅगमधनं माझ्या गळ्यातलं काढत होते आणि वर्करूममध्ये होते आणि हा कधी दबक्या पावलांनी मागून आला आणि असं करतो आणि घाबरले. दबक्या पावलांनी मी एका वाघिणीची शिकार केली. एक चीज सांगितलं होतं, एक नॉर्मल. बोला. तू खाणं चालू कर, मी करू ब्लॉगिंग कवर. प्लीज सर प्लीज. हो चालेल ना, करा ना.
ओ माय गॉड. सो आम्ही वाव, लुक एट द पावभाजी. यम्मी. तो लाइट कलर वाली. एक साइड में रखो, एक लेना है, लेने के लिए ये लेते हैं. और दिखाओ ना बेबी पिंक में प्लीज. घ्यायचीच आहे ना पिंक तुला. ही तुला हवी ना. मस्त आहे ही. पुरा फुगणार आहे. ये फुग नहीं नहीं काम कीजिए, कपड़ा फूकने वाली साड़ी चलती नहीं है. देखो ना आपके हाथ में सामने साड़ी. नाही भैया जे बोल रहे नहीं फुगेगी. आणि जो मॅडम मैंने आता पैठणी ली थी, जो आपसे ली थी, उसमें है क्या कलर दिखाओ ना. वैसा वाला सेम. मम्मीच्या मैत्रिणीसाठी झाली, स्वतःसाठी घेऊन झाली. आता मम्मीसाठी घेते साडी. मम्मींसाठी मी आधी चूज करत होते, पण मला अजून आवडली नाही आहे जी मम्मींना आवडेल, कारण मम्मींची चॉईस खूप हार्ड आहे. ओय. तर मंडळी, मम्मी पप्पा आलेले आहेत आणि मम्मी पप्पांची मैत्रीण सुद्धा आलेली आहे. हाय काकू. मम्मी काय करताय? थांबा. आणि मम्मी आलेले आहेत, कोथिंबीर नीट करतायत. आज काय बेत आहे? आम्ही अंड्याची भाजी करणार आहे ना. अंड्याची भाजी करणार आहे, वरण, आमरस केला आहे आणि आमरस चपाती. आपल्या व्हिडिओला किती 100च्या पुढे व्ह्यूज गेलेत यूट्यूबला मम्मी मिसळचा. आणि इकडे सगळे आमची मंडळी बसली आहेत. पप्पा हाय. पप्पा काका आहेत. आणि फायनली पाऊस पडतोय. हो नाही, ते ग्रिल येत आहे ना म्हणून पाऊस येतोय. बारीक आहे पण काय वाटतंय. अजून आम्ही सगळे जेवून बसलोय गप्पा मारायला. पोज येते. आम्ही केक आणलाय पप्पांसाठी, बिकॉज इट्स फादर्स डे टुडे. खूप भारी येतात माहिती का, खतरनाक. आल्या प्रेमात पडला या कॅमेराच्या काय. आणि कसलं म्हणजे अजिबात बोलवणार नाही ते, किती पाहिजे तेवढे ब्लॉक करतो. बेस्ट दॅट एव्हर. घे. हॅपी फायडर्स डे पप्पा. हॅपी फादर्स डे. चमचा आणते, चमचा. बरा येतं एकामेकांना. बरा म्हणलं एकामेकांना. बघू दे, हे धर तुम्ही भरतो आपण. तू भरू. दोन्ही मम्मींना पण भरू. सो मम्मी पप्पा जस्ट निघालेत. काच खाली करा ना, लवकर या. काळजी घ्या. आणि मम्मी काळजी घ्या. गुड्या. सोडा जायला का चांदणी चौकात. चांदणी चौकापर्यंत. चांदणी चौकात तुम्हाला काय नाही इथनं जातो वर. चला चांदणी चौकात. आण ना, तू बुलेट घेऊन ये ना. नाही, चौकापर्यंत येतो फक्त सोडायला. 3 रस्ते. 3 रस्ते आहेत, गडबड नको व्हायला. वाकडे वाकडे वळतात. मग त्या 3 रस्त्यामुळे बिघडते. आलो, थांबा बुलेट घेऊन येतो. सो आम्ही जस्ट मम्मी पप्पांना थोडंसं बाहेरपर्यंत ड्रॉप करायला चाललोय, कारण थोडंसं लोकेशन्सचा इश्यू होता त्यांना अजून कारमध्ये. पाणी बघ, एवढं पाणी आहे, हळू उडेल. माझे असा लिटरली 10 मिनटं पाऊस झाला आणि पाणी बघा रस्त्याला. असं वाटायचं की 2 तास पाऊस झाला आहे. 10 मिनटाच्या पाऊसमध्ये हा हाल आहे. 2 तासाच्या पावसात तर मला असं वाटतंय
गुडघ्यापर्यंत पाणी साठेल. हे यार, कांदा भजी आणि मॅगी सारखं वातावरण आहे खरंच. सो मंडळी, पाऊस आणि चहा. आम्ही ऑलरेडी खूप भिजलोय, पण चहा तर मॅन्डेट आहे. आमच्या नेहमीच्या चहावाल्या काकांकडे आलोय. सो आम्ही खूप भिजलोय. जस्ट माझ्या पप्पांना सोडून आलोय आणि आता चहा पितो आणि घरी जातो बिकॉज ऑलरेडी भिजलोय. गाईज, आम्ही पावसात ना भिजून घरी आलो मगाशी. फ्रेशनअप झालो. लाईट किती मस्त पडला आहे आणि लिटरली वाटत नाही आहे की अर्धा तास पूर्वी धो पाऊस पडला आहे इथे. सो अंड्या तर झोपला आहे बिकॉज त्याला गारठून आल्यासारखं झालं. सो मी म्हटलं की मस्त उठते, मला आता काही झोप येत नव्हती. सो म्हटलं मस्त हॉट चॉकलेट पिऊयात. आणि मी ज्या 2 साडी घेतल्या आहेत आज माझ्यासाठी त्याचं पण मला अनरॅपिंग करायचं होतं. सो पहिले आपण हॉट चॉकलेट पितोय आणि मग वी गॉना अनरॅप दी साडीज. गाईज, बाय द वे आय शो यू की लाईट कसा पडला आहे. दिस इज सो प्रेटी. हे सगळे आमचे चार्जिंग, बट लाईट खूप छान पडला आहे जेन्युअनली. लुक एट दिस. चला आता मग हॉट चॉकलेट बनवूयात. मी इतक्या वेळ बडबड करत होते आणि कॅमेरा ऑनच नव्हता केला. सो मी जे बोलले ते रेकॉर्डच झालेलं नाही आहे. आणि अंड्या जेव्हा हे एडिट करताना बघेल तेव्हा तो खूप हसणार आहे जेन्युअनली. सो मी जस्ट रेकॉर्ड केलं की 1 सेकंड. दूध. Okay, I'm here. Okay, I'm here. अरे ओके. सो मी जस्ट रेकॉर्ड करत होते की मी कॅडबरीचं हॉट चॉकलेट पिते. दिस इज व्हेरी इझी टू मेक आणि फ्लेवर इज ऑल्सो नाईस. सो आय लव्ह कॅडबरी हॉट चॉकलेट. सो मी ते ॲक्च्युली रेकॉर्ड केलं होतं म्हणून पोर केलं माझ्या कपमध्ये. आणि आता मी दूध ॲड करणार आहे आणि मी दूध टाकते. वेट गाईज, कारण ह्याच्यासारखा ट्रॅक मोड हलतो आहे इकडे तिकडे. सो लेट्स हॅव हॉट चॉकलेट. फॅन ऑन केला आणि सी दिस. मला वाटलेलं की पाऊस अजून थोडा वेळ चालेल. सो मस्त आपण संध्याकाळी हॉट चॉकलेट आणि पाऊस असा कॉम्बिनेशन असेल. पण ठीक आहे, थंड तर पडलं आहे, छान तर वाटतं आहे. आणि माय हॉट चॉकलेट इज ऑल्सो. नो वॉट गाईज, कालपासूनचा बेस्ट पार्ट मला काय वाटतो आहे की वी हॅव गॉट दिस कॅमेरा बिकॉज मी फोन्सला चार्जिंग करायचं विसरून जाते. म्हणजे व्हेरी केअरलेस जेन्युअनली. अंड्या रोज सकाळी उठून माझे आयवॉचपासून सगळ्या इक्विपमेंट्स बिचारा चार्जिंगला लावतो. ग्रेटफुल फॉर हिम जेन्युअनली. मी कंप्लीट विसरून जाते आणि त्यामुळे आता मला टेन्शन नाही आहे. आय नो कॅमेराला पण चार्जिंग लागतं, बट हे जास्त वेळ टिकतं इज वॉट माय पॉईंट इज. सो आय एम फीलिंग व्हेरी नाईस. सो मी पटकन हॉट चॉकलेट पिते, थोडंसं इंस्टाग्राम. फायनली साडी अनरॅप करतं. बाय द वे अंड्या उठला आहे आणि मी त्याला उठल्या उठल्या शूट करायला लावलं आहे. सो दिस इज दी फर्स्ट साडी. मी आधी थोडी डाऊटफुल होते बिकॉज मला असं वाटलं की अंगावर फुगू शकते की काय. जस्ट लुक ॲट धिस. दिस इज लाईक अ व्हेरी नाईस बेबी पिंक कलर आणि कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. मस्त वाटते तुझ्या. छान वाटते ना. अंड्या मला म्हणलं असं फोर्सफुली घे, छान आहे. सो दिस इज द फर्स्ट साडी अँड दी शो स्टॉपर इज दिस साडी.
म्हणजे आय जस्ट कांट छत्री वाटते ती साडी नाही. वेट टू वेअर दिस साडी. हा दांडू घेऊन तुला बांबू मारून. अँड आर यू गाईज रेडी? दिस इज लाईक दी आयकॉनिक साडी. ही काय सुंदर आहे. दिस इज सो ब्युटिफुल. आणि असा एक मोती कलर ॲक्च्युली माझ्याकडे होता बट इट इज व्हेरी प्लेन. दिस इज लाईक अ सेमी पैठणी आय थिंक सो. सारी बांबू सिल्क आय डोंट नो व्हॉट एव्हर बट लुक ॲट धिस. मी वेडी झाले होते ही साडी बघून. आणि काय मला काय काय असं वेडी झाले होते म्हणजे म्हणजे म्हणायचं काय तुला? फटके देईन तुला. म्हणजे मला असं झालेलं ही साडी मला माझ्या वॉर्डरोबमध्ये पाहिजेच. अच्छा, मला असं झालेलं की वेळ असल्याने माणूस वेळ कसं होईल परत असं म्हणते. आणि आय रिअली कांट वेट टू वेअर दिस. सो अशा प्रकारे मी ह्या 2 साडीज घेतल्या. अजून 2 घेतल्या होत्या, एक मम्मीसाठी आणि मम्मींच्या फ्रेंडसाठी. सो त्याचं मी अनरॅपिंग नाही करू शकले बिकॉज इट वॉज गिफ्ट पॅक्ड. पण आय एम व्हेरी हॅपी. प्राईस टॅग काढायचं राहिलं. म्हणजे तुला कुठली आवडली? मला हीच आवडली. ही रस्ती आवडली. मग ती कशाला घ्यायला लावली? हुशार. ती तुला आवडली होती ना? अंड्या गप्पच खोटारड्या. मग काय. तू काय म्हणला? नाही ही पण घे, ही पण छान आहे. आता मला याच्यावरचा ब्लाऊज शिवाय टाकायचा. अंड्याने व्हाईट लेन्स लावली आहे वाटतं. कसं येतंय? छान येतं अँगल. मला असं वाटतं अंड्या ना उठल्या उठल्या कॅमेरा हातातच घेऊन बसतो. जरा अंड्या झोपला होता तर मी चिल केलं, मस्त कॅमेरा घेऊन शूट केलं. बघतो काय शूट केलं. अरे मी विसरलेच होते. चालूच करायला विसरले. वर्ड ऑफ फिनिशिंग. आणि मला खूप आवडलं की त्यांनी असं रॅप करून दिलंय साडी, है ना? मला वाटतं सगळ्या साड्यांसाठी असं आणावं, खूप गर्दी कमी होईल. आणि ठेवणार कुठे? सगळ्या साड्या अशा रॅप करून सरळ करून ठेवायच्या उभ्या. किती जागा कमी झाली कबडमध्ये, विचार कर ना तो. आय नो. एका अशा बॉक्समध्ये सगळे उभे करून ठेवू शकतो. अंड्या बाहेर स्काय दाखव ना. काय सही वाटतंय बघ. दाखव. चालेल? ओपन होईल ना ती? सोंड्या, मी म्हणतो आजच्या ब्लॉगचा एंड करायचं इथंच आणि चालू करायचं आपण एडिटिंगला. येस, आमचे खूप सारे व्हिडिओज एडिट करायचे राहिले आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टुडेज ब्लॉग. होप यू गाईज हॅड फन. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तर. अँड वी लव्ह यू. बाय 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 मंडळी.